हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 25वा, भक्तिमय सेवेचे महात्म्य, श्लोक नंबर 24। त एते साधवः साध्वी सर्व संग विवर्जितः संग तेषु अथ ते प्रार्थ्यः संगदोष हरा ही ते त एते साधवः साध्वी सर्वसंग विवर्जितः संगस्तेष्वते प्रयार्थः संगदोष हराहिते। त एते साधवः साध्वी सर्वसंग विवर्जितः संगस्तेष्वथ ते प्रार्थ संगदोष हराहिते। त एते साधवः साध्वी सर्वसंग विवर्जितः संगस्तेष्वथ ते प्रार्थ संगदोष हराहिते। त एते साधवः साध्वी सर्वसंग विवर्जितः संगस्तेष्वथ ते प्रार्थ्य संगदोष हराहिते। ते एते तेच साधवः भक्त साध्वी हे पुण्यशील स्त्रिये सर्व सर्व संग आसक्ती विवर्जितः च्यापासून मुक्त संग आसक्ती तेषु त्यांच्यावर अथ म्हणून ते तू प्रार्थ्य आकांक्षा केली पाहिजे मस्ट बी सॉट। संगदोष भौतिक आसक्तीचे भयानक दुष्परिणाम हरा चा प्रतिबंध ही खरोखर ते ते। भाषांतर हे माते हे साध्वी स्त्रिये सर्व प्रकारच्या आसक्तींमधून मुक्त असणाऱ्या महान भक्तांचे हे विशेष गुण आहेत। अशा साधू पुरुषांवर आसक्त होण्याची आकांक्षा तू केली पाहिजेस, कारण त्यामुळे भौतिक आसक्तीच्या भयानक दुष्परिणामाचा प्रतिबंध होतो।
मागच्या 4 श्लोकांमध्ये कपिलदेव आपल्या मातेला समजावून सांगतात की साधू म्हणजे कोण असतो. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये सांगतात की भौतिक आसक्ती, भौतिक गोष्टी, भौतिक जगातील कोणतीही गोष्ट, कल्पना, व्यक्ती याच्यावरती आसक्त न होता आपण साधूंवर आसक्त झालं पाहिजे. आणि म्हणून साधू म्हणजे काय हे समजावून सांगतात 4 श्लोकांमध्ये. आणि आता पुन्हा एकदा तिला रिपीट करून सांगतात की हे साधू लोकांचे विशेष गुण आहेत आणि अशा साधू पुरुषांवर, साधू लोकांवर आसक्त होण्याची तू आकांक्षा केली पाहिजेस. ऍक्च्युली आकांक्षा हा शब्द थोडासा चुकीचा आहे. इथे प्रभुपाद शब्द वापरतात सॉट आफ्टर, सीक, म्हणजे त्याच्याच मागे लागलं पाहिजे, नुसती आकांक्षा केली नसते. डिझायर म्हणजे चा अर्थ असतो आकांक्षा, इंग्लिश मधला शब्द डिझायर. परंतु सीक, सॉट या इंग्लिश शब्दांचा अर्थ असतो तेच मिळवण्याचा प्रयत्न करणे. आणि आणखीन एकदा तेच कारण सांगतात की कारण अशा साधू पुरुषांवर आपण जर आसक्त झालो तर त्यामुळे आपली भौतिक आसक्ती नष्ट होते आणि परिणामतः त्या भौतिक आसक्तीतून होणारे भयानक दुष्परिणाम थांबतात. आपलाच फायदा आहे. कोण असतात हे साधू लोक? काय काय लक्षणं सांगितलेत साधूची? तो सहनशील असतो, करुणेने भरलेला असतो, सर्व जीवांसंबंधी मैत्री बाळगणारा असतो, त्याला कोणी शत्रू नसतो, तो शांत असतो, शास्त्रोक्त आदेशानुसार आचरण करतो. हे त्याचे गुण आहेत. आणि हे जरी गुण असले तरी सर्वात महत्वाचा गुण असतो तो म्हणजे तो माझ्या भक्तिमय सेवेमध्ये अनन्य भावाने आणि दृढपणे स्थित असतो. अनन्य, अन्य कोणतीही अपेक्षा, अभिलाषा न करता माझ्या भक्तिमय सेवेमध्ये दृढ निश्चयाने स्थित असतो. भगवंतांसाठी जगामधील तो मित्रत्वाचे, कौटुंबिक संबंध वगैरे सर्वांचा त्याग करतो. सदैव माझ्या श्रवण कीर्तनामध्ये रममान झालेला असतो, त्यामुळे तो कधीही दुःखांनी त्रस्त होत नाही. माझ्या लीला आणि कृत्यांच्या विचारांनी त्याचे चित्त सदैव भरलेले असते. तर अशा साधू पुरुषांवरती, अशा साधू लोकांवरती आपण आसक्त झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपली भौतिक आसक्ती नष्ट होईल आणि भौतिक आसक्तीमुळे होणारे दुष्परिणाम आपोआपच बंद होतील. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे कपिल मुनी आपली माता देवहूती हिला या ठिकाणी उपदेश देतात की तुला जर भौतिक आसक्तीतून मुक्त व्हायची इच्छा असेल तर तू सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून पूर्णतः मुक्त झालेल्या भक्तांवरील किंवा साधूंवरील आसक्ती वाढवले पाहिजेस. That's kind of a rule. Yes, आपण बरेच शास्त्र वाचू शकतो, ते आपल्याला समजेलही. शास्त्र समजावून सांगायला देखील आपल्याला भक्त साधू लागतात. परंतु जरी ते आपल्याला समजलं तरी जोपर्यंत आपण अशा व्यक्तींवरती आसक्त होत नाही, आपली अटॅचमेंट वाढवत नाही. आसक्तीचा सिंपल अर्थ असतो इंग्लिशमध्ये आसक्ती. आपली अटॅचमेंट जोपर्यंत अशा व्यक्तींवर आपण वाढवत नाही, आपला संघ जोपर्यंत अशा व्यक्तींशी आपण वाढवत नाही, त्या संघामध्ये त्यांचे गुण आपण जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत आपली भौतिक आसक्ती जाणार नाही. इम्पॉसिबल. एकांतकी, एकटे बसून करायची भक्ती ही डेंजरस असते. ती करायची नाही म्हणून सांगितले आपल्या आचार्यांनी. एकांतकी हरेर भक्ती
उत्पाद एव कल्पते. आणि ती जमणार पण नाही आपल्याला ऍक्च्युली कुठल्याही क्षेत्रामध्ये. मग ते म्युझिक असो, सायन्स असो, कुठला तरी स्किल असो, कला असो, अशा एक्सपर्ट लोकांच्या संघामध्ये राहून आपल्याला ते शिकायचं असतं, जेणेकरून आपल्या चुका आपल्याला कळतील, आपण त्या सुधरू. म्हणून हा संघ खूप महत्वाचा असतो. आणि नुसता संघ सांगितलेला नाहीये इथे श्लोकामध्ये शब्द वापरलाय संघ. सर्व संघ विवर्जित, म्हणजे ज्याने सगळा संघ सोडलेला आहे त्याच्याशी आपण संघ केला पाहिजे. संघस्तेष्वाथ. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं, अथ म्हणजे म्हणून काय होतं, संघ दोष हरा हिते, आपले सगळे संघ निघून जातात. हा त्याचा ऑटोमॅटिकली नॅचरल इफेक्ट असतो. म्हणून पहिल्याच मोठ्याच्या मोठ्या वाक्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, कपिल देव इथे उपदेश देत आहेत की जर तुला भौतिक आसक्तीतून मुक्त व्हायची इच्छा असेल तर तू सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून पूर्णतः मुक्त झालेल्या भक्तांवरील किंवा साधूंवरील आसक्ती वाढवली पाहिजे, अटॅचमेंट वाढवलं पाहिजे. भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातील 5व्या श्लोकात भगवंतांच्या धामात प्रवेश करण्यास कोण पात्र आहे हे सांगितलेले आहे. कोणाला माहिती आहे श्लोक? इथे दिलंय थोडस प्रभुपादांनी तरी. त्या ठिकाणी म्हटले आहे की निर्माण मोह जितसंग दोषा. हे संघ बंद केले पाहिजेत आपण, भौतिक गोष्टींचा, भौतिक व्यक्तींचा, भौतिक कल्पनांचा. संघातच सगळा प्रॉब्लेम आहे. कारणम गुणसंगश्च सद असत जन्म योनिषु. जोपर्यंत आपण हा संघ करत राहणार तोपर्यंत आपल्याला चांगलं वाईट असे शरीर मिळत राहणार. भगवत धामात जायचं असेल तर हे केलं पाहिजे, निर्माण मोह जितसंग दोष. हे शब्द भौतिक प्रभुत्वाच्या गर्विष्ठ स्थितीतून पूर्णतः मुक्त झालेल्या व्यक्तीला उद्देशून संबोधण्यात आलेले आहेत. भौतिक प्रभुत्वाच्या गर्विष्ठ स्थितीतून. या भौतिक जगामध्ये स्वतःला आपण शरीर समजणे आणि मग शरीराशी संबंधित सगळं काही माझं समजणे हीच सगळ्यात मोठी गर्वाची स्थिती असते. त्यालाच अहंकार म्हटलं जातं, त्यालाच भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा दंभ म्हटलं जातं. दंभ, दर्प, दंभो दर्प अभिमानश्च, आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात. म्हणजेच यांची प्रवृत्ती कशी असते, या भौतिक जगामधल्या प्रत्येक गोष्टीवरती, भौतिक जगावरती इव्हेंच्युअली प्रभुत्व, स्वामित्व मिळवण्याचा प्रयत्न करणे. निर्माण मोह जितसंग दोष म्हणजे काय, अशा प्रकारच्या प्रवृत्तीतूनच हे मुक्त झालेले साधू लोक असतात. भौतिक जगाच्या, भौतिक प्रभुत्वाच्या गर्विष्ठ स्थितीतून पूर्णतः मुक्त झालेले व्यक्ती. एखादा मनुष्य भौतिक दृष्ट्या अत्यंत धनसंपन्न, ऐश्वर्यशाली किंवा समन्वयी, सन्माननीय असू शकतो. पण जर त्याला स्वगृही अर्थात भगवत धामात किंवा आध्यात्मिक जगात जावायचे असेल तर त्याने भौतिक स्वामित्वाच्या अहंकारी स्थितीतून स्वतःला पूर्णपणे मुक्त केले पाहिजे. कारण ती स्वामित्वाची स्थिती निव्वळ भ्रामक स्थिती आहे. हेच मेसेज रिपीट होतं भागवतम मध्ये, हो की नाही? कुंती देवी पण हेच म्हणते, जन्म ऐश्वर्य श्रुत श्री. तुमचा जन्म महान कुलामध्ये झालेला असेल, कितीही तुमच्याकडे ऐश्वर्य असेल, कितीही तुम्ही सुंदर असाल, सौंदर्य असेल. सौंदर्य हे आकर्षणाचे एक साधन असतं, भग असतं.
म्हणून त्याला देखील ऐश्वर्य म्हटलं जातं. जन्म ऐश्वर्य श्रुता श्री. श्रुता म्हणजे विद्वान. किती तुम्ही विद्वान असाल, जगातली सगळी पुस्तकं वाचली असतील, सगळ्या प्रकारचे तुम्हाला रिवॉर्ड अवॉर्ड मिळालेले असतील, इन्क्लुडिंग नोबेल पुरस्कार, काही उपयोग नाही. भगवत धामात जायची जर इच्छा असेल, ज्याला प्रभुपाद बऱ्याचदा स्वगृही म्हणतात, बॅक टू होम, घरी परत, बॅक टू गॉड हेड, भगवंतांकडे परत जायची इच्छा असेल, तर या सगळ्याबद्दलचं आपल्या स्वामित्वाची भावना सोडून दिली पाहिजे पूर्णपणे. आपण स्वामी नाहीच आहे, आपण दास आहोत. किती वेळासाठी? कायमचे, सतत. ही भावना आल्याशिवाय आपण स्वगृही परत जाऊ शकत नाही. या श्लोकात योजिलेल्या मोह शब्दाचा अर्थ एखादा मनुष्य धनाढ्य वा निर्धन ही भ्रामक जाणीव आहे असा आहे. मोह, ज्या ज्या गोष्टींबद्दल आपल्याला आसक्ती निर्माण झालेली असते, त्या त्या गोष्टींची आपण संग करत असतो, आणि तो जो संग असतो तो मोहातूनच निर्माण झालेला असतो. येस, आपण नेहमी चर्चा करतो की आपल्याकडे भरपूर संपत्ती असेल, पैसा असेल, सौंदर्य असेल, कुल असेल, विद्वत्ता असेल, तर ते सोडायचं थोडंसं कठीण असतं, कारण त्यातूनच आपला ममत्व निर्माण झालेला असतो, आणि यालाच मोह म्हटला जातो. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये मोहचा अर्थ काय असतो? जे खरं नाही त्याला खरं समजणे. लहान मुलं भ्रमित होतात, मोहित होतात. जे खरोखर नाहीये त्याला खरोखर समजतात. अगदी पाठीमागे धरून देखील आपण एखादी गोष्ट अशी दाखवली की आश्चर्यचकित होतात. आपली स्थिती काही वेगळी नाहीये. उच्च कुलात जन्म घेणे, भरपूर संपत्ती असणे, आपल्याकडे सौंदर्य असणे, विद्वत्ता असणे, हे असंच याच्याशीच आपण आकर्षित झालेलो आहे, आणि मग त्याच्याशी आपलं तादात्म्य केलेलं आहे. आपण तादात्म्य म्हणजे आपली आयडी तीच झालेली आहे. कोण आहे? मी सो अँड सो आहे. आणि यालाच मोह म्हटलेला आहे, कारण हे खरं नाही. प्रभुपाद इथे सांगतात की तुम्ही धनाढ्य असा किंवा निर्धन असा. निर्धनाचा मोह काय असतो? तो धनाढ्य लोकांकडे बघून म्हणत असतो, माझ्याकडे अशी संपत्ती कधी येईल. किंवा अशा पद्धतीने धन असल्याशिवाय जीवन जगण्यात काही अर्थ नाही, म्हणून तो निराश होऊन तमोगुणामध्ये नुसतं झोपूनच काढतो. हे सगळंच भ्रम आहे. या भौतिक जगामधल्या कुठल्याही वस्तूला महत्व देणे आणि तीच वस्तू मिळवण्यासाठी जीवन आहे हे समजणे, हाच भ्रम आहे, हाच मोह आहे. या मोहातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपण निखळ, शुद्ध आणि न संपणारा आनंद, दिव्य आनंद घ्यायला पात्र होतच नाही. आपण जो इथे नाही आहे तो आपल्या घरी आहे, धामात आहे, भगवत धामात आहे, स्वगृही. एखादा मनुष्य धनाढ्य किंवा निर्धन आहे ही भावना अथवा भौतिक अस्तित्वाच्या संदर्भात असणारी या भौतिक जगातील अशी कोणतीही भावना भ्रामकच आहे, कारण हे शरीरच मुळी भ्रामक व क्षणभंगूर आहे. सुरुवात इथूनच आहे. हे शरीरच ऍक्च्युली टिकणार नाहीये. हे कोणाला माहिती नाही, सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे असा ज्याला माहिती नाही की हे शरीर टिकणार नाही? लहान मुलांना अजून माहिती नसतं, परंतु मोठे झाल्यानंतर आपल्याला कळतं. युधिष्ठिर महाराज म्हणतात की आपल्या आजूबाजूला सगळीकडे सगळे शरीर सोडून जात आहेत, परंतु आपला भ्रम हा आहे, आपला मोह असा आहे की आपल्याला वाटतं की आपण हे शरीर कधीच सोडणार नाही. मग हे शरीर टिकणारच नाही आहे. या शरीराशी संबंधित ज्या गोष्टी आहेत
त्यांच्यासाठी अट्टहास करून तेच मिळवण्यासाठी आयुष्य घालवून फायदा काय, उपयोग काय? कॉमन सेन्स आहे. तुमच्यापैकी बरेच जण इंजिनियर आहात, मोठे बिझनेसमॅन आहात. तुम्हाला पण माहिती आहे एखादी गोष्ट टिकणारच नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता का? आपण काय म्हणतो, हे काय जास्त दिवस टिकणारी गोष्ट नाही आहे, याच्यात आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला नको, आपण कुठेतरी दुसरीकडे इन्व्हेस्टमेंट करूया. मग हे शरीर टिकणारच नाही आहे, मग या शरीराची सौंदर्य कुठे टिकणार आहे? आणि या शरीराने गोळा केलेली संपत्ती कुठे टिकणार आहे? किंवा कुल, यश, मान, सन्मान, कुळाचं नाव, हे तरी कुठे टिकणार आहे? विद्वत्ता, इंटरनॅशनल अवॉर्ड, हे तरी कुठे टिकणार आहे? हीच भ्रामक अवस्था आहे. हे सगळ्यात मोठं भ्रम आहे. या भवबंधनातून मुक्त होण्यास तयार असलेल्या शुद्ध आत्म्याने सर्वप्रथम स्वतःला त्रिगुणांच्या संघापासून मुक्त केले पाहिजे. भगवद्गीतेचा उरलेला अर्धा जो भाग आहे, 1/3 जो भाग आहे उरलेला, शेवटचे 6 अध्याय, ते सगळे शेवटचे 6 अध्याय याच्यावरती भर देतात की या 3 गुणांच्या संघातून आपण मुक्त झालं पाहिजे. कारण या 3 गुणांमुळेच आपली ही स्थिती आहे. कारणम गुणसंगश्च. या भवबंधनातून मुक्त होण्यास तयार असलेल्या शुद्ध आत्म्याने सर्वप्रथम स्वतःला त्रिगुणांच्या संघापासून मुक्त केले पाहिजे. प्राकृतिक त्रिगुणांशी संग केल्यामुळे आपली चेतना सद्यस्थितीत प्रदूषित झालेली आहे. म्हणून भगवद्गीतेतही हेच विधान करण्यात आले आहे. जितसंग दोषा. प्राकृतिक त्रिगुणांच्या प्रदूषित संगतीपासून मनुष्याने मुक्त होणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच बघा, आपण जेव्हा भगवद्गीतेचा 14वा अध्याय वाचतो, 17वा अध्याय वाचतो, 18वा अध्याय वाचतो, तेव्हा आपण या गुणांवरती विशेष करून चर्चा करतो. आणि भगवंत या सगळ्याच्या सुरुवातीला 14व्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगतात पहिल्याच श्लोकामध्ये की आता मी तुला स्पेशल ज्ञान देणार आहे, ज्या ज्ञानाचा उपयोग करून महान मुनी देखील मुक्त झाले. कुठलं ज्ञान? हे गुण काय आहेत, हे गुण आपल्याला कसे बांधून ठेवतात, या गुणांचा संघ आपल्याला या भौतिक जगामध्ये कसा कायमचा ठेवतो, आणि हे लक्षात आल्यानंतर या गुणांच्या संघातून, या गुणांच्या प्रभावातून आपण मुक्त कसं झालं पाहिजे, बाहेर कसं पडलं पाहिजे. आणि जो या 3 गुणांच्या संघातून, प्रभावापासून मुक्त होत नाही, तो कधीच मुक्त होत नाही. ऍक्च्युली याच आहेत साखळ्या ज्या आपल्याला बांधून ठेवतात, सत्व, रज आणि तम गुणाच्या साखळ्या. म्हणून भगवंत सांगतात निर्माण मोह जितसंग दोष. दोष जेव्हा आपण या गुणांशी संग करतो ते आपल्यामध्ये दोष निर्माण करतात, प्रदूषण निर्माण होतं. शुद्ध पाणी जेव्हा कारखान्याच्या गटारीच्या पाण्याच्या संघामध्ये येतं तेव्हा ते शुद्ध पाणी देखील दूषित होतं. तसा आत्मा हा मूलतः शुद्धच आहे, परंतु तो जेव्हा या प्रकृतीच्या 3 गुणांच्या संघामध्ये येतो तेव्हा तो देखील दूषित होतो. मग त्याला पुन्हा शुद्ध करायचं असेल तर हे जे कंटॅमिनेंट्स आहेत, हे जे प्रदूषण करणारे जे घटक आहेत ते फिल्टर आउट केले पाहिजेत. जसं आपण घरी पंचगंगेचं पाणी आल्यानंतर महागातला महाग फिल्टर बसवून ते पाणी फिल्टर करून मग पितो, त्यातले दोष बाहेर काढतो. तसा हा जो सत्वगुण, रजोगुण, तमगुणाचा संघ आहे तो संघ सोडला पाहिजे आणि त्या गुणांचा प्रभाव आपल्यावरती जो आहे तो प्रभाव नष्ट केला पाहिजे. मग आपण पुन्हा आपल्या शुद्ध ओरिजिनल पोझिशनला येतो. त्यालाच म्हटलेलं आहे जितसंग दोष. या ठिकाणी भागवतम मध्ये देखील याच गोष्टीचे अनुमोदन करण्यात आले आहे.
आध्यात्मिक जगात प्रवेश करण्याची तयारी करणारा शुद्ध भक्तही त्रिगुणांच्या संघापासून मुक्त असतो. अशा भक्ताचे सानिध्य आपण मिळवले पाहिजे. याच कारणासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघाची स्थापना केलेली आहे. प्रभुपाद सांगतात, प्रभुपाद म्हणायचे देखील की हा शुद्ध भक्तांचा संघ मिळाला की प्रत्येक व्यक्ती शुद्ध होऊ शकतो. जसं मी मगाशी पाण्याचं उदाहरण दिलंय की हे अशा प्रकारचं अशुद्ध पाणी जेव्हा असतं, ते अशुद्ध पाणी जेव्हा ॲलम तुरटीच्या संघामध्ये येतं तेव्हा सगळे हे दोष खाली बसतात आणि पाणी वरचं शुद्ध होतं. मग आपण काय केलं पाहिजे? तुरटी म्हणा किंवा आजकाल मॉडर्न लोक क्लोरीन वापरतात. जास्तीत जास्त तुरटी, जास्तीत जास्त क्लोरीन, जास्तीत जास्त पाण्याच्या संघामध्ये कसं येईल? म्हणजे पूर्ण शहराला पुरवठा करणारी जी टाकी असते 50 लाख लिटरची वगैरे अशी, त्या टाकीमध्येच डायरेक्टली क्लोरीन टाकतात, तुरटी टाकतात. प्रभुपाद बऱ्याचदा सांगायचे की या जगामध्ये सगळेच या 3 गुणांच्या प्रदूषणाने त्रस्त आहेत आणि याच्यावरती उपाय काय? ते साधूंच्या संघामध्ये आले पाहिजेत. परंतु साधूंची संख्या कमी आहे. मी साधूंची संख्या वाढवण्यासाठी आपण ही चळवळ सुरू केलेली आहे. मॅक्झिमम साधू निर्माण करा आणि ते बाहेर सोडा पाण्यामध्ये, दूषित लोकांमध्ये. जेव्हा ते दूषित लोकांमध्ये जातील तेव्हा त्यांना ते शुद्ध करतील. हा संघच शुद्ध करत असतो आपल्याला. आता दुर्दैवाने हे कलियुग आहे. कलियुगामध्ये साधू दिसणे मिळणे कठीण आहे. प्रभुपादांनी निर्माण केलेल्या संस्थेमध्ये देखील साधू शोधणे कठीण झालेलं आहे. आत्ताच प्रभुपाद जाऊन 50 वर्ष पण झाले नाही, 60 वर्ष पण झाले नाही, आत्ताच कठीण झालेलं आहे. इट्स मग अशी म्हटलं, इट्स व्हेरी प्रिकेरियस कंडिशन. प्रभुपाद काय शब्द वापरतात संघदोषला? दी पर्निशियस इफेक्ट्स ऑफ मटेरियल अटॅचमेंट. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणायचे प्रिकेरियस कंडिशन. याचा अर्थ असतो अतिशय कठीण अवस्था येणार आहे कलियुगामध्ये. आताच ती आहे कठीण ऍक्च्युली, नाही असं नाही. प्रभुपाद जो शब्द वापरतात पर्निशियस, त्याचा अर्थ असतो हानिकारक, घातक, विनाशकारी. हा जो संघ आहे तो डेंजरस असतो. पाण्यामध्ये जे आपण कारखान्याचं पाणी मिक्स करतो ते डेंजरस असतं, काढून टाकलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ते यस, भक्तिमय सेवा भगवंतांची करणे म्हणजे हेच आहे. भक्तीचा प्रचार करणे म्हणजे हेच आहे. भक्तीचा प्रचार करणे म्हणजे आजकाल भक्तांना वाटतं की रोज बाहेर जाऊन पुस्तक वितरण करणे. यस, बरोबर आहे. परंतु त्या पुस्तकात जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे वागून दाखवलं पण पाहिजे. तर लोकांना पटणार कसं? होय नाही? कलियुगाची प्रोग्रेस खूप फास्ट चालू आहे, म्हणून आपले हे पुस्तक वितरण चालू आहे लपून छपून. जर एखादा व्यक्ती सिरियस असेल, तो पुस्तक वाचायला घेतलं, त्याने वाचून काढलं, तर तो आपल्याकडेच बोट दाखवून म्हणेल की अरे तुम्हीच वागत नाही या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, कशाला वितरण करता ही पुस्तकं? सुदैवाने असे पुस्तकं वाचणारे खूप कमी झालेत आता कलियुगामध्ये. हे आपला ऍडव्हान्टेज आहे, आपलं म्हणजे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचं. परंतु प्रभुपादांची मूळ चळवळ जी आहे ती अशी आहे की हे पुस्तकं वाचून, हे ग्रंथ वाचून आपण शुद्ध झालं पाहिजे, शुद्ध भक्तांचा संघ केला पाहिजे आणि मग आपण दुसऱ्यांना संघ दिला पाहिजे. विशेष करून भारतामध्ये जन्मलेल्या लोकांनी. भारत भूमी ते जन्म होईल, व्हॉट इज दॅट? जन्म सार्थक करी खर पर उपकार.
आपण परोपकार करायला खूप उत्सुक आहोत, परंतु त्याच्या आधीचं वाक्य विसरून जातो, जन्म सार्थक करा मग परोपकार करा. आता आपल्याच जन्माला अर्थ नाहीये, तर सार्थक पहिल्यांदा केला पाहिजे. पहिल्यांदा आपण साधू झालं पाहिजे, मग आपण दुसऱ्यांना संग दिला पाहिजे. मग आपण साधू व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? अशा भक्तांचे सानिध्य आपण मिळवले पाहिजे. आध्यात्मिक जगात प्रवेश करण्याची तयारी करणारा शुद्ध भक्तही त्रिगुणांच्या संघापासून मुक्त असतो. अशा भक्तांचे सानिध्य आपण मिळवले पाहिजे. सानिध्य म्हणजेच संघ. म्हणून प्रभुपाद लिहितात, यासाठीच ही चळवळ सुरू केलेली आहे. मानवी समाजामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या शिक्षणाचा व भावनेचा विकास करण्यासाठी व्यापारी, वैज्ञानिक आणि तत्सम अनेक प्रकारच्या संघटना आहेत. परंतु भौतिक संघापासून मुक्त होण्यास सहाय्य करू शकेल अशी एकही संघटना समाजात नाही. आहेत भारतामध्ये बऱ्याच अशा संघटना आहेत, परंतु त्या देखील शुद्ध भक्तीकडे आपल्याला घेऊन जात नाहीत. प्रभुपादांचं इथे लिहिण्याचा तात्पर्य असा आहे की जसं आपल्याला व्यापारामध्ये पुढे जायचं असेल तर आपण रोटरी क्लब जॉईन करतो, रोटरी क्लबची स्थापना करतो, रोटरी क्लब जॉईन करतोय. चेंबर ऑफ कॉमर्स, बऱ्याच वेगवेगळ्या संस्था असतात. शिरोळ तालुका तंबाखू खरेदी विक्री संघ बघितलं असेल तुम्ही. का? त्यामध्ये इंटरेस्ट असणाऱ्यांनी सगळ्यांनी तिथे यावं आणि ते एकच कार्य करावं म्हणून ह्या संघटना निर्माण केलेल्या असतात. माहेश्वरी संघटना, अखिल भारतीय बौद्ध संघटना, इचलकरंजी क्रिकेट असोसिएशन, बघितलं की नाही? मग ज्याला ज्याला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आहे तो ते शोधून काढतो. तर त्याच्यासाठी या पूर्ण भौतिक जगातल्या पूर्ण भौतिक अस्तित्वापासूनच मुक्त होण्यासाठी आपल्याला देखील अशी संघटना हवी, जिथे आपल्याला असे एक्सपर्ट्स मिळतील. त्या एक्सपर्ट्सचा आपण संघ घेऊ आणि त्या एक्सपर्ट्सच्या संघामध्ये आपणही ते शिकू. आपल्याला बेस्ट क्रिकेटर व्हायचं असेल तर नुसतंच क्रिकेट क्लब जॉईन करून चालत नाही. त्या क्रिकेट क्लब मध्ये कोण बेस्ट क्रिकेटर आहे हे शोधावं लागतं आणि मग त्याचा संघ जास्त घ्यावा लागतो. इट्स कॉमन सेन्स, हो की नाही? सांसारिक संघापासून आपण मुक्त झालेच पाहिजे. अशा स्तरावर जर कोणी पोहोचलेला असेल तर त्याने भक्तांचा सहवास घेणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी आहे. कारण भक्तांच्या सहवासात एकमेव कृष्ण भावनेचीच जोपासना केली जाते आणि असे केल्यानेच तो ऐहिक संसर्गापासून मुक्त होऊ शकतो. पुन्हा आपला प्रश्न येतो की मग हे खरे भक्त, खोटे भक्त, शुद्ध भक्त, ढोंगी भक्त कसे लक्षात येणार आपल्या? भक्तांच्या सहवासात एकमेव कृष्ण भावनेचीच जोपासना केली जाते, तिथे दुसऱ्या कशाला अर्थ थाराच नसतो. अशा ठिकाणी आपण संघ केला पाहिजे, जिथे भक्तिमय सेवा सिरियसली घेतली जाते, गांभीर्याने घेतली जाते. भक्त सर्व प्रकारच्या प्रदूषित सांसारिक संसर्गातून मुक्त असल्याने तो भौतिक अस्तित्वाच्या क्लेशांनी प्रभावित होत नाही. तो भौतिक जगातच असल्याचे भासत असले तरी भौतिक जगातील दुःखांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. हे कसे काय शक्य आहे? या संदर्भात मांजरीच्या वर्तनावरून एक चांगले उदाहरण आपल्याला आढळते. मांजरी आपल्या पिलांना तोंडाने पकडून इकडे तिकडे नेत असते आणि जेव्हा ती उंदराची शिकार करते तेव्हा ते भक्ष्यही ती त्याच तोंडाने धरून इकडे तिकडे नेते. अशा रीतीने पिले व उंदराचे वहन एकाच तोंडातून केले जाते, पण दोघांची ही अवस्था निराळी आहे. पिलाला मातेच्या मुखात सुखाचा व प्रेमाचा अनुभव होतो, तर उंदराला त्याच मुखात मृत्यूचा आघात जाणवतो. त्याचप्रमाणे साधवः किंवा कृष्ण भावनामय होऊन भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये मग्न असलेल्या भक्तांना भौतिक दुःखांच्या प्रदूषणाचा परिणाम जाणवत नाही.
तथापि कृष्ण भावना भवित नसलेल्या अभक्तांना भौतिक अस्तित्वाच्या दुःखांची खरोखरच झळ पोचते, जे आपण काल वाचलं. कालच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की अशा प्रकारे जो साधू निरंतर माझ्या कीर्तनामध्ये, श्रवणामध्ये, लीला कृत्यांमध्ये व्यस्त असतो, तो भौतिक दुःखाने कधी त्रस्त होत नाही. याचा अर्थ असा नाही, काल पण आपण थोडीशी चर्चा केलेली, की याचा अर्थ असा नाही की भौतिक दुःख येत नाहीत, येणार, परंतु तो विचलित नाही होणार, त्याच्यावर परिणाम नाही होणार. प्रभुपाद की छान उदाहरण देतात. मांजर जसं आपल्या पिल्ल्याला त्याच तोंडाने उचलते, परंतु पिल्ल्याला तो प्रेमभाव जाणवतो, त्यामुळे तो डिस्टर्ब होत नाही, कोण मला पकडलंय दातानी. परंतु उंदराला तेच कृत्य मृत्यू समान आहे. तसं तुम्ही भक्तीत नसाल तर भौतिक दुःख आलं तर तुम्हाला ते जास्त जाणवणार, त्याची अनुभूती जास्त होणार, तुम्ही जास्त विचलित होणार, निराश होणार. परंतु भक्तीमध्ये स्थित असाल, तेच सेम टू सेम दुःख आलं तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. किती मोठं आहे आपली हेच किती मोठं आपलं यश आहे. भक्तीतून काय मिळतं, काही लोक विचारतात, काय मिळतं, तुम्ही हे सगळी भक्ती करून तुम्हाला काय मिळणार आहे. विशेष करून आपले आई वडील म्हणतात, काय मिळणार आहे तुम्हाला हे भक्ती व्यक्ती करून सगळं. कारण आपल्याला फक्त भौतिक सुख आणि भौतिक गोष्टी मिळवायचं म्हणजे जीवन, एवढंच आपल्या डोक्यात कल्पना आहे. काय मिळणार आहे, हे मिळणार आहे. ही प्रचंड शक्ती असते. या भौतिक जगातलं कितीही मोठं दुःख येऊ दे, त्याच्याने मी विचलित होणार नाही. ही शक्ती काय साधी सोपी शक्ती आहे का? हो की नाही? खूप मोठा हे आपल्यासाठी एक प्रकारचं वरदान आहे. या भौतिक जगात असताना देखील दुःखांनी, दुःख म्हणजेच या 3 गुणांचा प्रभाव, आपण त्रस्त होणार नाही. आणि म्हणून मनुष्याने विषयी लोकांचा संग सोडून द्यावा आणि कृष्ण भावनेमध्ये निमग्न असलेल्या व्यक्तींचा संग घ्यावा. अशा सहवासाने त्याला आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी सहाय्य होईल. भक्तांच्या शब्दांनी आणि उपदेशांनी तो भौतिक जीवनाविषयी असणारी आसक्ती छेदून टाकण्यात समर्थ होऊ शकेल. हे प्रायमरी बेसिक फर्स्ट स्टेप असल्यासारखं आहे, विषयी लोकांचा संग टाळणे. येस, मला माहिती आहे सगळ्यात कठीण काम हेच आहे, परंतु सगळ्यात पहिली पात्रता हीच आहे. त्याच्याशिवाय प्रगतीला सुरुवातच होत नाही. विषयी लोकांमध्येच आपण राहिलो तर ते आपल्याला कंटिन्युअसली डिवचत राहतं. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं. आपल्याला पटलेलं असतं हे महत्वाचं नाहीये, तरी पण आपण ते करतोच. हो की नाही? आणि त्यावरती मोठी आता सध्याच्या स्थितीमध्ये सगळ्यात मोठा भ्रम म्हणजे आपल्याला वाटतं की ही संस्था जॉईन केली, या संस्थेमध्ये सगळे तिलक धोतीमध्ये आहेत, तर कोणाचाही संघ केला तरी चालेल. क्रिकेट क्लब जॉईन करून तुम्ही तसं करता का? तिथे सगळे पॅड बेड घालून, हेल्मेट बिल्मेट हातात, सगळे ग्लव्स वगैरे घालून क्रिकेट खेळायला तयार आहेत, परंतु एकाच्या डोक्यामध्ये कायम असतं की मी एक्सपर्ट कसा बनेन, आणि बाकीचे कॅन्टीन मध्ये चहा पीत बसलेले असतात. आपण कोणाचा संघ केला पाहिजे? जरी बाह्य स्वरूपामध्ये सगळेच भक्त दिसत असले तरी जिथे भक्तिमय सेवा कंटिन्युअसली होते, जिथे भगवंतांच्या भक्ती सेवेशिवाय दुसरा कुठलाही विचार नाही, असे एक्सक्यूज मी असे आपण शोधून काढले पाहिजे, त्यांचाच संघ घेतला पाहिजे. हो की नाही?
अर्थातच हे जे मी उदाहरण देतोय तेवढं सोपं नाहीये. क्रिकेट क्लब मध्ये गेल्यावर एक 4 दिवसाच आपल्याला कळतं कोण सिरियस क्रिकेटर आहे आणि कोण टाइमपास करायला आलाय. परंतु भक्तीमध्ये थोडस कळायला अवघड जातं, कारण इथे प्रिटेन्स जास्त असतो. प्रिटेन्स म्हणजे काय? मराठीमध्ये प्रिटेन्सला काय म्हणायचं? नाटक. इथे वर वर दाखवणारे, नाटक करणारे खूप भेटणार आपल्याला. या थोडस अवघड आहे, परंतु आपली इच्छा जर निर्मळ असेल, तीव्र असेल, भगवंत मदत करतात आपल्याला. आपलीच इच्छा असेल क्रिकेट क्लब जॉईन करायची, आपल्याला पण निवांत मध्ये क्लब मध्ये जाऊन इडली डोसा आणि चहा पिऊन घरी यायचंय, आपण तशा क्लब मध्ये आत गेल्यावर पण तशाच लोकांचा संग करणार. आपली इच्छा ऑनेस्ट असेल, प्रामाणिक असेल की मला सिरियसली हे शिकायचंय, सिरियसली याच्यामध्ये प्रगती करायची, आपण आपोआपच मग सिरियस भक्तांचा संग घ्यायला सुरुवात करतो. हे नॅचरली घडतं, तुम्हाला काही करायची पण काही गरज नाही. परंतु हे खूप महत्वाचं आहे, खूप 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 महत्वाचं आहे. विषयी लोकांचा संग सोडणे अत्यंत महत्वाचं आहे. श्री चैतन्य महाप्रभू वैष्णव कोण आहे विचारल्यावर पहिले वाक्य हेच सांगतात, ज्याने विषयी लोकांचा संग सोडलेला आहे तो खरा वैष्णव. पुढची प्रगती मग आपोआप होते. असत संग त्याग ऐ वैष्णव आचार. जेव्हा आपण याच्याबद्दल चर्चा करतो, अनुकूलस्य संकल्पम प्रतिकूलस्य वर्जनम, भक्तिमय सेवेमध्ये प्रगती करायला जे काही अनुकूल आहे ते लगेच आपण घेतलं पाहिजे, जे काही प्रतिकूल आहे ते लगेच आपण सोडलं पाहिजे. तर ह्या प्रतिकूल गोष्टी ज्या असतात त्याच्यामध्ये पहिली लिस्टमध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे कर्मी विषयी लोकांचा संग. या संघच डेंजरस असतो. एक वेळ विदाऊट संघ राहावा, खरं वाईट संघामध्ये राहू नका, आपले साधू लोक सांगतात. प्रभूजी मला करताल पण वाजवता येत नाही, मी घरात एकटा बसून कसा कीर्तन करणार? कुणी सांगितलंय करताल वाजवल्या परफेक्ट वाजवला आल्यावरच तुम्हाला भगवत धामात एंट्री मिळणार आहे, किंवा करताल परफेक्टली वाजवूनच मगच कीर्तन करता येतं? कीर्तन हा मनाचा भाव असतो. जिथे करताल परफेक्टली वाजवला जातो, मृदंग परफेक्टली वाजवला जातो, परंतु भक्तीला सहजिया सारखं घेतलं जातं, नगण्य, सिरियसली घेतलं जात नाही, अशा संघामध्ये आपण गेलो तर आपण पण त्यांच्यासारखेच होणार. त्यापेक्षा शुद्धता जिथे आहे ते भले दोन भक्तांची का असे ना, तिथेच राहावा. भले तुम्ही आणि तुमची पत्नी दोघेच का शुद्ध असे ना, दोघे एकमेकाला संग द्या. शुद्धता महत्वाची असते, शुद्धता हीच शक्ती असते. अशुद्ध संग आपण करायला लागलो तर कधी आपण अशुद्ध हो आपल्यालाच कळणार नाही. मगाचं जे आपण पाण्याचं उदाहरण मगापासून घेतोय, नदीमध्ये असं आपण म्हणू शकत नाही की प्रभूजी नदी खूप मोठी आहे, एका कारखान्याचं थोडस 1 इंची पाईप आम्ही सोडली नदीमध्ये, त्याच्याने काय फरक पडणार आहे? अशुद्ध ते अशुद्धच असतं शेवटी. त्यामुळे सिरियसनेस हा असलाच पाहिजे, व्हेरी इम्पॉर्टंट. तर अशा प्रकारचा जेव्हा आपण संघ करतो, त्या संघामध्ये नक्की काय होतं, काय केलं जातं, कसं केलं जातं, हे पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगणार आहे. हे बेसिक्स आहेत. आदौ श्रद्धा तथा साधु संघ तथा तिसरी स्टेप काय असते? भजन क्रिया. भजन क्रिया, अनर्थ. आणि भजन क्रियेने मग अनर्थ निवृत्ती आपोआप होते. क्रिकेटमध्ये मला इंटरेस्ट आहे म्हणून मी क्रिकेट क्लब जॉईन केला,
क्रिकेटर लोकांचा संघ घ्यायला सुरुवात केली. तिथे जाऊन फक्त बसायचं नाहीये, तिथे प्रॅक्टिस करावी लागेल, काम करावं लागेल. त्याला म्हणतात भजन क्रिया. भक्तांचा संघ घ्यायला आपण सुरुवात केला, त्या भक्तांच्या संघामध्ये भक्तिमय सेवा करायला सुरुवात केली पाहिजे. नुसतं बसून आपोआप संघाचा इफेक्ट होत नसतो. सेवा केली पाहिजे, भक्तिमय कार्यांमध्ये भाग घेतलं पाहिजे उत्साहाने, निश्चयाने, निर्धाराने. तर ते पुढच्या 2-3 श्लोकामध्ये भगवंत समजावून सांगतात की अशा संघामध्ये मग आपण काय करतो एक्झॅक्टली, ते समजावून सांगतात. आता तुम्ही म्हणाल की प्रभूजी संपलं की भक्ती म्हणजे काय समजावून, बाकीचे 5-6 अध्याय काय सांगणार आहेत कपिल देव? हेच सांगणार आहेत रिपीट करून, आपल्याला समजेल या भाषेमध्ये. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? लाईट चालू आहे? कोणाला काही प्रश्न नाही, काही सांगायचं नाही? प्रभूजी म्हणणार उत्तर माहिती आहे आम्हाला, तुम्ही सांगणार संघ. कुठलाही प्रश्न विचारला त्याचं उत्तर असते संघ, शुद्ध संघ. एनिवे, चांगली गोष्ट आहे. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण.